नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे अबॅकस लेवल 2 मधला +90 चा फॉर्म्युला। या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अबॅकस ज्युनियर लेवल आणि अबॅकस लेवल 1 हे पूर्णपणे शिकवलेलं आहे। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओज पाहिले असतील, ऑलरेडी मी क्लास नंबर्स पण दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला योग्यरित्या ते शिकता येईल। तर तुम्ही जर आधी पाहिलेले असतील व्हिडिओज तर हे व्हिडिओ ही तुम्हाला पूर्णपणे योग्यरित्या समजतील। आजच्या व्हिडिओमध्ये +90 चा फॉर्म्युला तुम्हाला शिकवणार आहे। जेव्हा युनिट्स असतात, युनिट्स जेव्हा अवेलेबल नसतात तर आपण टेन्सचा फॉर्म्युला यूज करतो। त्याचप्रमाणे टेन्स अवेलेबल नसतील, टेन्स बीट्स अवेलेबल नसतील तर त्यावेळेस 100 बीट्स, 100चे बीट्स जे असतात ते कशा पद्धतीने यूज केले जातात हे अबॅकस लेवल 2 मध्ये शिकवलं जातं। आता ज्यावेळेस बीट्स अवेलेबल नसतील, टेन्स मधले बीट्स अवेलेबल नसतील त्यावेळेस 100 चा फॉर्म्युला यूज केला जातो। हा फॉर्म्युला पूर्णपणे तसाच आहे जसा आपण फर्स्ट लेवल मधले युनिट्सचे जे पण फॉर्म्युला होते ते शिकलेलो होतो। फक्त याच्यामध्ये एकच करायचं, आपल्याला 0 ऍड करायचे। आता 0 ऍड करायचं म्हणजे नक्की काय करायचं पहा, इथे बोर्डवर मी लिहिलेला आहे तो फॉर्म्युला। आपण +9 चा जो फॉर्म्युला होता, +9 च्या फॉर्म्युलासाठी आपण काय फॉर्म्युला यूज करायचा होता +9 साठी +10 - 1 बरोबर। आता आपल्याला +90 साठी तसाच फॉर्म्युला यूज करायचा आहे। इथे फक्त आपल्याला 0 ऍड करायचे। आता +9 च्या जागी इथे येणार +90, 10 च्या जागी येतील 100 आणि 1 च्या जागी येईल 10। फॉर्म्युला तोच आहे, फक्त आपल्याला 0 ऍड करायचे। आता हा फॉर्म्युला मी या पद्धतीने यासाठी शिकवत आहे कारण तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप शिकायचंच असेल तर असं पूर्णपणे फॉर्म्युला सगळे समजून घेणं खूप महत्वाचं असतं। आय थिंक तुम्हाला बाहेर कुठेच असे फॉर्म्युला पूर्णपणे समजवले जाणार नाही। जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल तर पूर्ण व्हिडिओज पहा, व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून जर तुम्हाला खरं अबॅकस शिकायचं असेल घरी बसून तर तुम्ही योग्यरित्या पूर्णपणे शिकू शकता घरी बसून सुद्धा अबॅकस। ओके, आता हा फॉर्म्युला जो आहे तोच फॉर्म्युला आपल्याला हे दोन्हीही फॉर्म्युला यूज करून यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। आता मी नंबर्स असे घेतले जेणेकरून हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर होईल आणि +90 चाही फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर होईल। म्हणजे +9 आणि +90 दोन्ही सुद्धा फॉर्म्युला तुमचे इथं पुन्हा क्लिअर होणार आहेत। ओके, चला तर मग पाहूया हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं अबॅकस टूल मध्ये। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिले तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करते रिलेटेड टू अबॅकस, वैदिक मॅथ्स त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। ओके, फर्स्ट क्वेश्चन आपण घेऊया, कॅल्क्युलेशन अबॅकस टूलवर कशा पद्धतीने करायचे ते पहा। आता इथे मी 20, 90, 30 हे जे नंबर्स आहेत तसेच सेम युनिट्स नंबर घेतले 293, म्हणजे हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला +9 +90 दोन्ही यूज होतील। ओके, आता पहा +20 आहे फर्स्ट। आता हा जो आहे हा युनिट्सचा रॉड आहे, हा आहे टेन्सचा रॉड बरोबर। तर इथे +20 करायचे तर मी हे +20 करणार। नेक्स्ट आहे +90, +90 साठी फॉर्म्युला यूज होतो +100 - 10 आहे की नाही सोपं। +9 साठी +10 - 1 करतात तसं +90 साठी +100 - 10 करायचे। नेक्स्ट आहे +30, तर इथे मी +30 घेणार। नेक्स्ट इज +2, आता पहा आपल्याला युनिट बीट्सवर यायचे तर इथे +2 करायचे। नेक्स्ट आहे +9, इथे आता +9 साठी +9 चा आपला फॉर्म्युला काय +10 - 1, पण इथे +10 साठी बीट आहेत का नाहीये, तर त्यावेळेस आपल्याला स्वतःहून बीट क्रिएट करावी लागते। म्हणजे +10 साठी आपण इथे काय करणार, सर्वात आधी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार। +10 साठी इथे +50 - 40 यूज करणार। ओके, मग आता इथे +9 करायचे होते पण झाले किती +10 झालेले आहेत। आता इथे 1 मायनस करायचा। ओके, नेक्स्ट आहे +3, तर हे +3, तर आपला आन्सर येतं 154। आता याच्या थ्रू तुम्हाला सर्व फॉर्म्युला पॉझिटिव्ह कंपोनंट, निगेटिव्ह कंपोनंट, बिग फ्रेंड, स्मॉल फ्रेंड, कॉम्बिनेशन फॉर्म्युला, पॉझिटिव्ह कंपोनंटचे आणि निगेटिव्ह कंपोनंटचे पूर्ण फॉर्म्युला पुन्हा मी रिवाइज करत आहे। प्रत्येक क्वेश्चन मध्ये प्रत्येकी वेगवेगळे फॉर्म्युला इथे यूज होतील। ओके, आता इथे सेकंड क्वेश्चन बघूया। 90 - 30 - 50 आणि 9 - 3 - 5 तेच नंबर्स मी पुन्हा घेतलेले आहेत। इथे फर्स्ट घेणार आपण 90 ऑलरेडी आपण इझिली घेऊ शकतो, युनिट्सच्या बाजूचा टेन्सचा बीट। तर इथे -30 करायचे तर हे -30। नेक्स्ट आहे -50
नेक्स्ट इज +9, तर इथे मी +9 करणार, हे युनिट बिट्स. नेक्स्ट -3, -3, -5, तर आपला आन्सर येतं 11. आहे की नाही सोपं? इझी आहे फॉर्म्युला. महत्वाचं आहे आपण स्टार्टिंग पासून पूर्णपणे समजून घेणं. जर तुम्ही सुरुवातीपासून, जसं पाया मजबूत असला तर बिल्डिंग चांगली बांधली जाते, तसं अबॅकस लेवल 1 मध्ये जर का तुम्ही सर्व फॉर्म्युला योग्यरित्या समजून घेतलात तर तुम्हाला अबॅकस लेवल 2 सुद्धा इझिली क्रॅक करता येईल. तुम्ही इझिली ते सुद्धा शिकू शकता. काहीच अवघड नाहीये. महत्वाचं आहे इच्छा असणं आणि प्रॅक्टिस करत राहणं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 20 + 20 + 90 2 + 2 + 2 9. तर इथे फर्स्ट मी घेते हे 20. ओके. 20 पुन्हा 20 ऍड करायचे, तर हे घेतले 20. नेक्स्ट आहे +90. +90चा फॉर्म्युला आहे +100 -10. नेक्स्ट इज +2. आता +2 साठी इथे युनिट बीट यूज करणार. +2 पुन्हा +2 आहे तर +2. आता पहा +9 आहे, तर +9 साठी इथे बीट आहेत आपल्याकडे त्यांची, तर +10 -1 आपण डायरेक्टली इथे करू शकतो. तर आपला आन्सर येतो 143. आहे की नाही सोपं हे? नेक्स्ट क्वेश्चन आहे 40 + 90 + 60 -70 496 -7. आता पहा फर्स्ट मी इथे घेते 40. ओके. आता करायचे +90, तर +90 साठी +100 -10. नेक्स्ट आहे +60. आता +60 साठी इथं माझ्याकडे बीट्स आहेत, हे 50 आणि हे 10, तर डायरेक्टली मी +60 इथं करू शकते. नेक्स्ट इज -70. तर -70 साठी हे 50 आणि हे 20 मायनस करणार. नेक्स्ट +4, तर हे +4 +9, +9 साठी +10 -1. नेक्स्ट इज +6. आता पहा पुन्हा युनिट बीट अवेलेबल आहे, तर इथे मी युनिट बीट मध्ये +6 ऍड केले. नेक्स्ट इज -7, तर हे करणार आपण -7. तर आपला आन्सर येतं 132. 132. आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने आपण खूपच सोप्या रीतीने हे कॅल्क्युलेशन करू शकतो. महत्वाचं आहे आपण आधी समजून घेणं. जर आपण पूर्ण फॉर्म्युला योग्यरित्या समजून घेतलं तर आपण इझिली कॅल्क्युलेशन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 60 + 30 + 90 -30 and 6 3 9 -3. तर फर्स्ट इथे मी घेते हे 60. ओके. नेक्स्ट इज +30, तर हे घेणार 30. नेक्स्ट इज 90 ऍड करायचे, +100 -10 ऍड 100 -10. तुम्ही जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट इज -30, तर इथे मी डायरेक्टली -30 करणार. नेक्स्ट दिलेले 6 + 3 + 9 -3. ओके. तर आता आपल्याला यायचं युनिट बीटवर, तर हे घेतले 6 + 3 + 9. +9चा फॉर्म्युला +10 -1. नेक्स्ट इज -3, तर हे घेणार -3. आपला आन्सर येतं 165. काय येणार? 165. आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने आपण खूपच सोप्या रीतीने अबॅकस लेवल 2 सुद्धा घरी बसून शिकू शकतो. महत्वाचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहणं आणि घरी तेवढा सरावही करणं. जर तुम्ही घरी सुद्धा प्रॅक्टिस करत असाल योग्यरित्या, हे जे क्वेश्चन्स मी दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही मागचे सुद्धा क्वेश्चन जर रिवाइज करत असाल तरी सुद्धा तुम्ही घरी बसून शिकू शकता, जर खरंच तुम्हाला अबॅकस शिकायचं असेल तर. ओके. व्हिडिओ पूर्ण पाहिला इथपर्यंत त्यासाठी धन्यवाद. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आजचा हा फॉर्म्युला पॉझिटिव्ह कंपोनंट 100s मधला, ओके, मीन्स +90चा हा फॉर्म्युला जर तुम्हाला समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंटच्या थ्रू सांगा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की मी ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तर उद्या भेटूया आपण +80चा फॉर्म्युला घेऊन. पूर्ण आतापर्यंतचे जे पण फॉर्म्युला आपले झालेले आहेत पुढच्या सर्व व्हिडिओजमध्ये अबॅकस लेवल 1 ज्युनियर लेवल सुद्धा मी पुन्हा रिवाइज करणार आहे. ओके. तर रिव्हिजन पूर्ण होईल तुमची जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर. असेच पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि घरी बसून अबॅकस शिकत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.